नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्रद्धेचा व शास्त्रविरुद्ध घोर तप करणाऱ्यांचा विषय. आहार, यज्ञ, तप व दानाचे निरनिराळे भेद, तसेच ओम तत्सत प्रयोगाची व्याख्या. हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भगवद्गीता. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 1. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहोरजस्तमा. अर्थात अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती? सात्विक, राजस की तामस? श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 2. त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. अर्थात श्री भगवान म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक, राजस व तामस या 3 प्रकारचीच असते. ती तू माझ्याकडून ऐक. ओवी क्रमांक 3. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धां योऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सा. अर्थात हे भारता, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे, म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. ओवी क्रमांक 4. यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसा प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जना. अर्थात सात्विक माणसे देवांची पूजा करतात, राजस माणसे यक्ष राक्षसांची, तसेच जी इतर तामस माणसे असतात ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात. ओवी क्रमांक 5. अशास्त्रविहितं घोरं तपन्ते ये तपोजना दंभाहंकार संयुक्ता कामरागबलान्विता. अर्थात जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात, तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात. ओवी क्रमांक 6. कर्षयन्त्य शरीरस्थं भूतग्रामं चेतसा माचेवान्त शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. अर्थात जे शरीराच्या रूपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण. ओवी क्रमांक 7. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रिया यज्ञस्तपस्तस्थादानं तेषां भेदमिमं शृणु. अर्थात भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते, आणि तसेच यज्ञ, तप आणि दानही 3 प्रकारची आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. ओवी क्रमांक 8. आयु सत्वबलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरारोत्या आहारा सात्विक प्रिया. अर्थात आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. ओवी क्रमांक 9. कट्वं लवणात्युक्ष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिन आहारा राजसेष्टा दुःख शोकामय प्रदा. अर्थात कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. ओवी क्रमांक 10.
यातयामं गतरसं पूतिपर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. अर्थात जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. ओवी क्रमांक 11. अफलाकांगी भीर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मन समाधाय स सात्विका. अर्थात जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे, असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ होय. ओवी क्रमांक 12. अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्. अर्थात परंतु हे अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजस समज. ओवी क्रमांक 13. विधिहीनम सृष्टान्नं मंत्रहीनम दक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. अर्थात शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्रांशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. ओवी क्रमांक 14. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. अर्थात देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. ओवी क्रमांक 15. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्ग्यं तप उच्यते. अर्थात जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते, ते तसेच वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते. ओवी क्रमांक 16. मन प्रसाद सम्यत्वं मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपोमानसमुच्यते. अर्थात मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. ओवी क्रमांक 17. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरे अफलाकांगिन भीर्युक्ते सात्विकं परिचक्षते. अर्थात फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. ओवी क्रमांक 18. सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. अर्थात जे तप सत्कार, मान, पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे. ओवी क्रमांक 19. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपा परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. अर्थात जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे. ओवी क्रमांक 20. दातव्यमिति यत्तानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. अर्थात दान देणेच कर्तव्य आहे
या भावनेने जे दान, देश, काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले गेले आहे. ओवी क्रमांक 21. यत्यु प्रत्युपकारार्थम फलमुद्देश्य वा पुन्हा दीयते च परिक्लिष्टम तत्दानं राजसं स्मृतम. अर्थात, परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते राजस्थान म्हटले आहे. ओवी क्रमांक 22. अदेशकाले यत्यानं पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतं वद्यात्तम तत्तामसमुदाहृतम्. अर्थात, जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे. ओवी क्रमांक 23. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृत ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. अर्थात, ओम, तत्, सत अशी 3 प्रकारची सच्चिदानंद घन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यांपासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत. ओवी क्रमांक 24. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. अर्थात, म्हणून वेद मंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. ओवी क्रमांक 25. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रिया दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांगिभिः. अर्थात, तत् या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे. या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात. ओवी क्रमांक 26. सद्भावे साधुभावे च सदित्ये तप प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते. अर्थात, सत या परमात्म्याच्या नावाचा सत्यभावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था, उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो. ओवी क्रमांक 27. यज्ञे तपसि दाने च स्थिती सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. अर्थात, तसेच यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती म्हणजेच आस्तिक बुद्धी असते तिला सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. ओवी क्रमांक 28. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तत्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अर्थात, हे अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभकार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभागयोगो नाम 17. अध्यायः.